ठीक आहे. ओके, चला लेट मी शेअर द स्क्रीन. लास्ट सेशनमध्ये आपण टेबल टॅग बघत होतो राईट. त्याच्यामध्ये कॉल स्पॅन, रो स्पॅन या गोष्टी आपण बघितल्या. माझं सेशन सुरू झालं आहे आता. कॉल स्पॅन, रो स्पॅन या गोष्टी आपल्या झाल्या राईट. आज आपण लेआउट बघतोय. ठीक आहे, लेआउट कशा प्रकारे आपण टेबलचा यूज करून बनवू शकतो किंवा नेस्टेड टेबलची गरज आपल्याला कधी पडू शकते. ठीक आहे, तो पार्ट आपण आज बघू. ठीक आहे, सो आपला वर्कस्पेस ओपन करू आपण. वेब डेव्हलपमेंट डे 4. cmd course space dot. ओके, demo.html. ठीक आहे, HTMLचा कोड, डिफॉल्ट कोड राईट, बॉयलर प्लेट कोड सुद्धा म्हणू शकतो आपण याला. नाव टेबल टॅग इज यूज टू क्रिएट द टेबल राईट. आणि याच्यामध्ये रो बनवण्यासाठी TR. पण त्याच्या आधी आपल्याला माहीत आहे हेडिंग जर बनवायची असेल तर आपण ती हेड नावाच्या टॅगमध्ये परत TR घेतो हेडिंगसाठी. तर सध्या मला हेडिंग वगैरे काही नको आहे, सो यू कॅन टेक डिरेक्टली TR. असं केलं तरी चालतं आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. तो ओके, दिस इज अ फर्स्ट रो अँड आय विल राईट हिअर माय टेबल बॉर्डर 2. ओके, आणि हा जो TR आहे या TRमध्ये मी एक TD लिहितो आहे. आणि याच्यामध्ये टेबलची विड्थ आपण देऊ, विड्थ लेट्स से 100%. ठीक आहे, 100%. आणि या TDमध्ये आय एम रायटिंग लेट्स से फुल स्टॅक जावा समथिंग. ओके, and let's see the structure how it's look like. Okay, can you check it? This is a 100% width guys, and this is 1 TR. ही पहिली TR आहे करेक्ट, पहिली TR. ओके, या TR ची थोडीशी हाईट तुम्ही वाढवू शकता बाय गिविंग द हाईट. ओके, लेट्स से 30. लेट्स से 30. इकडून आपण याला कॉपी करू या लिंकला आणि इकडे घेऊ. सो आपल्याला लगेच चेक करायला बेटर झाले. बघा हाईट थोडीशी वाढली. यू कॅन इन्क्रीज मोर, माइट बी 80. सो ओके, कॅन यू चेक इट? इट इज फर्स्ट TR आणि त्याची हाईट आपण वाढवली. आपल्या टेबलची जी विड्थ आहे ती किती आहे? ती 100% इथपर्यंत आहे. ओके, ती तुम्ही कमी पण करू शकता. लाईक परत मी दाखवली असती. फर्स्ट TR त्याच्यामध्ये TD फुल स्टॅक जावा अँड आय वॉन्ट टू मेक इट अलाइन सेंटर. सो दिस टेक्स्ट विल बिकेम एक्झॅक्ट इन द सेंटर, फुल स्टॅक जावा. ओके, अँड नाउ second TR I am going to create. Second TR. In that TR there are 2 TDs. One and this is second. दुसऱ्या TR मध्ये मी 2 काय बनवतोय? TD बनवतोय. या TDला नाव देतोय मी लेट सपोज कोर्स अँड याला नाव देतोय मी स्टुडंट लेट्स से. ठीक आहे, सो इट्स लुक लाईक समथिंग लाईक दिस. कॅन यू चेक इट गाईज? कोर्स अँड स्टुडंट. ओके, आता ज्यावेळेस आपण 2 याच्यामध्ये TD बनवले, वरती काय विषय झाला? या फुल स्टॅक जावाला हे बघा इथं अशी एक लाईन आली. कशामुळे आली? बिकॉज इथं तुम्हाला काय करावं लागणार आहे? कॉलम इन्क्रीज द फॉन्ट साइज. यस शुअर. ओके, कॉलम स्पॅन यू हॅव टू डू. कॅन यू चेक द स्ट्रक्चर? ही पूर्ण रो आहे राईट. इथं 2 तुम्ही कॉलम बनवता. हा कोर्स कॉलम वेगळा आणि हा कॉलम वेगळा. सो हिअर आय विल गो अँड राईट कॉल स्पॅन 2. कॉल स्पॅन
टू. कॅन यू चेक इट? फुल स्टॅक जावा पूर्ण ऑक्युपाय झाला, मर्ज झाला, 2 कॉलम मर्ज झाले. नाव हा जो आहे ना कोर्स आणि हा स्टुडंट, याची हाईट मी देतो आहे या TRची, पूर्ण TRची हाईट मला द्यायची आहे. दॅट इज 300. सो कॅन यू चेक इट गाईज? दिस इज कॉल्ड लेआउट ॲक्च्युली. अँड विड्थ I will give the width, let's say 200. Let's check out. Okay, let me give the 100. Might be it is okay, it will depend on this width. So let me decrease this to 80. इथं नका देऊ, इथं गरज नाही आहे रोला विड्थची. ओके, याची डिक्रीज केली, ॲटोमॅटिक हा डिक्रीज होता. आणि टेबलला अलाइन करा सेंटर. टेबल एक्झॅक्ट सेंटरमध्ये जाईल. हां, कॅन यू चेक द लेआउट गाईज? याला लेआउट म्हणतात. लेआउट म्हणजे वेगळं काही नाही आहे. नाऊ व्हॉट आय एम गोइंग टू डू, लिसन केअरफुली. हा टेबल, या टेबलमध्ये पहिल्या रोमध्ये फुल स्टॅक जावा, लुक ॲट दिस. आणि आपण कॉल स्पॅन केला 2, राईट? हे बघ सेंटरला ठेवून. दुसऱ्या टिअरमध्ये 2 TD आहेत, 2 कॉलम आहेत, कोर्स आणि स्टुडंट. तर याच्यामध्ये मला एक इमेज ॲड करायची आहे. आय वॉन्ट टू ॲड 1 इमेज हिअर. सो वी कॅन ॲड इझिली. आता हा जो TD आहे, इथं मला इमेज ॲड करायची कोर्सची. सो लेट्स गो टू द गुगल फुल स्टॅक जावा इमेज, आणि एक फुल स्टॅक जावाची इमेज घ्या. हे तुम्ही सेव्ह करा या इमेजला. कुठे सेव्ह करायचं? डेस्कटॉप, वर्कस्पेस, वेब डेव्हलपमेंट, डे 4, जावा. ठीक आहे. 1 मोर इमेज आय वॉन्ट टू टेक, पायथन फुल स्टॅक लेट्स. त्याच्यासाठी पण एक इमेज घेऊ आपण. लेट्स टेक दिस. सेव्ह इमेज, पायथन. 2 images I have taken. And now go here. आता याच्यामध्ये बघा 3D मध्ये इमेज टॅग घेऊ शकता तुम्ही. IMG. ओके, java.jpg. and let's give the width and height. By default 300 याला मी देऊन टाकतो. Let's see how it's look like guys. Can you check it? Width, height. हा height I think थोडीशी जास्त झाली. Let's 200. Okay, can you check it? And width पण हायर जास्त झाले, 200. जर तुम्ही काहीच नाही दिली, लेट्स से काय येतोय हा. ओके, बाय डिफॉल्ट इमेजच्या विड्थमुळं कॅन यू चेक इट, ही जी रो होती ही ॲटोमॅटिक इन्क्रीज झाली इकडं. लुक ॲट दिस, ॲटोमॅटिक. का? बिकॉज ऑफ दिस इमेज गाईज. इमेज जी आहे ना तुमची मोठी आहे आणि त्या इमेजला जेवढी जागा लागेल तेवढी ॲटोमॅटिक हा पुढं सरकेल. दॅट इज द रिझन. त्यामुळे या TD तुम्ही इमेज ॲड केली, ॲटोमॅटिक ती पुढं गेली. आणि लेट्स आहे मला मी हाईट पण काढून टाकतो. लेट्स से बाय डिफॉल्ट. ओके पायथनची घेऊन बघू आपण. पायथन ओके नो प्रॉब्लेम. लेट मी कमेंट जस्ट मोमेंट. ओके, याच्यामधला कॉन्टेंट आपण काढून टाकला. कॅन यू चेक इट? ओके, अँड नाव आय विल ॲड द इमेज. जस्ट अ मिनिट. कॉन्टेंटमुळे थोडंसं साईजमध्ये साईज इमेज घेताना त्याची साईज ॲटोमॅटिक. कॅन यू चेक इट? ॲटोमॅटिक हा वाढतो आहे. आणि स्टुडंटमध्ये पण आपण एक इमेज घेऊ. याच्यामध्ये पण लेट्स से इमेज, याच्यामध्ये जावा टाकू, java.jpg. ओके, नाव इट्स बोथ लुक सिमिलर. ठीक आहे. या कॉन्टेंटनुसार याची साईज ठरवली जाते. आता इकडे स्टुडंट होता, त्यामुळे स्टुडंटला जेवढा स्पेस लागतो तेवढा तो ऑक्युपाय करतो आहे, कळलं सगळ्यांना. पण इमेजला जेवढा लागतो तेवढा तो घेतो आहे. ठीक आहे. इमेज सेंटरला ठेवा. सो आय विल राईट अलाइन सेंटर. सो इमेज सेंटरला जाईल. इवन तुम्ही हे अलाइन सेंटर इथं जरी लिहिलं ना तरी हे पूर्ण रोला सेंटरला ठेवेल.
सो दोन्ही इमेज सेंटरला येतील हे बघा. ठीक आहे. ओके 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 नो प्रॉब्लेम. कोर्स त्याच्यानंतर लेट्स राईट BR आणि इथं पण इथं तुम्ही लिहा फुल स्टॅक जावा पायथन कोर्स आणि हा कोणता आहे फुल स्टॅक जावा कोर्स लाईक दिस. ठीक आहे. ओके लेट्स राईट हिअर ऑल्सो BR. ओके याला लेआउट म्हणतात. हे लेआउट आपण बनवू शकतो मित्रांनो कशाने, टेबलने. कॅन यू चेक इट. फर्स्ट रो सेकंड रोला 2 कॉलम राईट. देन आता इथं खाली आणखीन तिसरा रो तुम्ही बनवू शकता. लेट्स सी थर्ड रो. दिस इज थर्ड रो अँड हिअर ऑल्सो 2 कॉलम्स TD1 अँड हा TD2. आणि याच्यामध्ये मी लेट्स ॲड यू नो सम स्टुडंट डेटा. लेट्स से स्टुडंट कुठला तरी स्टुडंट घ्या. लेट्स से हा लई छोटा झाला, हा घेऊ. ठीक आहे. S1 म्हणू आपण याला आणि S2 म्हणू आपण याला. या 2 स्टुडंट आहेत. तर याच्यामध्ये मी पहिला स्टुडंट ॲड करतो इमेज S1 आणि इथं मी दुसरा ॲड करतो S2. ठीक आहे. 2 स्टुडंट मी ॲड केले. तर हे तुम्हाला इथं खालच्या रोमध्ये दिसतील. कॅन यू चेक इट. आले. सेम याला पण तुम्ही जशी हाईट दिले 300 याला पण द्या या रोला. सो हाईट जशी द्याल त्याप्रमाणे तो बिहेव करेल. अलाइन सेंटर म्हणा याला पण. सो हे लेआउट आपण बनवू शकतो याप्रमाणे. कॅन यू चेक इट. जे लेआउट तुम्हाला ॲमेझॉन सारख्या वेबसाईटवरती दिसतं आहे बघ. इफ यू गो टू द ॲमेझॉन कॅन यू चेक आउट गाईज दिस लेआउट. तुम्ही याला बघून हे लेआउट बनवणं अवघड जाऊ शकतं का सर? आपल्याला ते रोला कलर पण करता येईल का? कोणत्या रोला? आपण जे आता रो आणि कॉलम जे केलेत त्याला कलर पण करता येईल का? ते याच्यामध्ये भाऊ CSS मध्ये. ते CSS मध्ये हे बघा. कॅन यू ट्राय टू डेव्हलप दिस पार्ट गाईस. ऑलरेडी वी नो हाऊ टू डेव्हलप दिस पार्ट. कोणता पार्ट? हे बघा आपण हा पार्ट बनवला. सो इट्स लुक सिमिलर ऑर नॉट. कॅन यू चेक इट गाईस. जर तुम्ही हे बनवू शकत असाल ना तर हे बनवणं मला नाही वाटत अवघड आहे. आता मी ह्या रोला कॉलमला साईज जास्त दिली. तुम्ही एवढी साईज देऊन नाही का. हे बघा हा पूर्ण टेबल असेल. जस्ट इमॅजिन हा पूर्ण टेबल. या टेबलमध्ये ही पहिली रो, देन ही दुसरी रो 2 कॉलम राईट. पहिल्या रोमध्ये बघा आपण फुल स्टॅक जावा लिहिले हे लिहायचं आहे 99 पासून सुरू. दुसऱ्या रोमध्ये मी 2 इमेज ॲड केले. तुम्ही काय करणार? या 2 इमेज ॲड करणार. त्याच्या खाली काय लिहिले मी फुल स्टॅक जावा पायथन कोर्स. तुम्ही काय लिहिला 399 पासून सुरू. परत हा तिसरा रो. तिसऱ्या रोमध्ये 2 कॉलम. हे कळत आहे. सो ॲमेझॉनवरती जे बनलं आहे ते काही बनवणं अवघड आहे गो. अजिबात अवघड नाही आहे राईट. टेबलच आहे बघा. हा असा टेबल बनवा. मी जसा असा बनवला आहे. यू हॅव टू जस्ट क्रिएट लाईक दिस. जस्ट याची विड्थ कमी करा. काय विड्थ कमी करा? हे बघा 80 दिले ना, मी याची 40च देतो. सो हा त्याच्यासारखाच बनेल. हे बघा सेम त्याच्यासारखंच आहे. बाकी याची हाईट आणि आणखीन थोडं थोडं कमी जर केलं आपण, लेट्स से मी याला 200 केलं तर काहीच फरक नाही आहे त्याच्या ॲमेझॉनमध्ये आणि आपल्या वेबसाईटमध्ये. हे बघा फक्त नावं जर चेंज केली, त्या फोटो जर ॲड केले, काय वाटतं काय चेंज आहे याच्यामध्ये बघा ना. याच्यामध्ये आणि ॲमेझॉनमध्ये जे आहे याच्यामध्ये काय फरक आहे? फक्त हे मराठीमधलं लिहिलेलं नाही आणि आपल्यामध्ये आपण इंग्लिशमधले फोटोज वगैरे ॲड केले. तुम्हाला हा ॲड करायचं जस्ट याला कॉपी करा. हे बघा सेव्ह इमेज करा. याला आपण लेट्स A1 नाव दिलं, याला आपण A2 नाव दिलं राईट. याला A3 दिलं. ह्या इमेज सेव्ह होतात. A4 दिलं. हे इमेज ॲड करा तुम्हाला जर वाटत असेल तर तेच पाहिजे. हे बघा इथं A1 म्हणा बरोबर. इथं A2 म्हणा. सॉरी A1 A2.
एक मिनिट इथं A2 पाहिजे, A2 इथं पाहिजे, इथं A3 पाहिजे, सॉरी A3 पाहिजे आणि इथं A4 पाहिजे. डन. सो हे ॲमेझॉन आहे राईट, आणि हे तुमचं आहे. कॅन यू चेक इट? आणखीन वाटत असेल ना जास्त साईज, जस्ट डिक्रीज मेरे दोस्त, 40चं 30% करा टेबल, आणखीन कमी होऊन जाईल. आणखीन वाटत असेल तर लेट्स मेक इट 20 or 25 माइट बी. हे बघा लई छोटा झाला का, 25 म्हणा टेबल, 25. आणि याच्या खाली मराठीमधलं हाच कॉन्टेंट कॉपी करू शकता. बघा इथून हे कॉपीसुद्धा होतं आहे. लेट्स हे कॉपी करायचं आहे मला, कॉपी आणि फुल स्टॅक जावाचे, तर लिहिलं मी ॲज इट इज. एक मिनिट हां, कट झालं माझ्याकडून. कॉपी अँड लेट्स पेस्ट इट. फक्त याला H3 मध्ये वगैरे ॲड करा, नाही का, थोडंसं बोल्ड दिसेल. किंवा बी लावा, काय गरज नाही, बी लावा, बी नावाच्या टॅगमध्ये ॲड करा. बोल्ड सगळ्याला माहिती आहे राईट. ओके, 99 पासून सुरू. हे जसं आहे तसंच इथं आलं की नाही, 99 पासून सुरू. सॉरी राईट. आता ही जी बॉर्डर वगैरे तुम्ही म्हणाल सर, ही याला तर बॉर्डर आहे टेबलला, ही बॉर्डर नाही का काढता येते. यस, जस्ट गो हिअर अँड लेट्स रिमूव्ह द बॉर्डर. आता कोण म्हणेल हे टेबल आहे? कॅन यू चेक इट? एक्झॅक्ट ॲमेझॉन ऑर नॉट? ऐ, दिस इज ॲमेझॉन राईट, अँड दिस इज डेव्हलप बाय यू. सर हा स्पेस जास्त झाला की राव, हे सगळं CSSने भारी करता येतो. मग हा स्पेस, याच्यामध्ये सर स्पेस नाही आहे, हा पण वाढवता येतो. याचं टेन्शन अजिबात घेऊ नका. यू नो सेल स्पेसिंग आपण शिकलोयच ना, लावा की मग, बरोबर की नाही. 10 सेलमध्ये स्पेस येईल, बघा आला का? कॅन यू चेक इट? स्पेस इज दिअर, स्पेस इज दिअर. जसा ॲमेझॉनमध्ये आहे बघा, सेम स्पेस इज दिअर. कुठे गेला? हे बघा, तो कमी झाला, 20 करा. हे कळतंय? सर इथलाही स्पेस झाला, हा कमी करायचा आहे. याच्यासाठी आपण मार्जिन, पॅडिंग या गोष्टी CSSमध्ये यूज केल्या ना, ॲटोमॅटिक हा स्पेस कमी करता येतो आपल्याला. म्हणजे मला सांगायचं आहे काय, हे लेआउट बनवणं अवघड नाही. मी तुम्हाला सांगितलं हे बनवा, याच्यात काय अवघड आहे? हाय अवघड, हे बनवा, याच्यात काय अवघड आहे? पण मी सांगितलं हे लेआउट बनवा. एनी डिफिकल्टी टू डेव्हलप दिस पार्ट? एकच रो आहे, एकच रो आहे. एका रोमध्ये TD 5-6 TD आहेत. सो कॅन यू ट्राय टू डेव्हलप दिस पार्ट? बघा, जोपर्यंत तुम्ही रिअल टाईम डेव्हलपमेंट हे करत नाही ना, तोपर्यंत यु नो, तर टेबलने आधी लेआउट बनवायची लोक. मग आता काय यूज करतात? आता फ्लेक्स यूज करतात. बघा, बाय युझिंग टेबल वी कॅन क्रिएट लेआउट, वी कॅन क्रिएट लेआउट. याला लेआउट म्हणतात. व्हॉट डू मीन बाय लेआउट? लेआउट इज नथिंग बट, यू नो, we have to structurize the content in such a way which is used in the real time projects like such as Amazon. बघा, ॲमेझॉनमध्ये प्रोडक्ट स्ट्रक्चर करण्यासाठी कोणता वे यूज केला आहे? दिस वन. यालाच लेआउट म्हणतात. सगळे प्रोडक्ट लेआउटमध्ये आहेत. बघा, हे लेआउटमध्ये आहेत, हे लेआउटमध्ये. बघा, हे बनवणं अवघड आहे का? नाही, हे नाही आहे. आणि जेव्हा तुम्ही एक लेआउट बनवता, हे बनवलं मी, कॅन यू चेक इट? हा टेबल हे बघा, कॉपी केला आणि जस्ट इथं पेस्ट केला 3 वेळा. कॅन यू चेक इट? एक लेआउट, कॅन यू चेक इट? इथं पण आलं. कळतंय सगळ्यांना? म्हणजे लेआउट बनवायचं एकच, आणि त्याचा यूज अनेक वेळा करू शकतो आपण. हे कळतंय? हे एका खाली एक का आलं, कारण याला पुढं स्पेस नाही भेटला. हे पुढं पण ठेवता येतं आपल्याला. असं आहे का? नाही ठेवता येत? ठेवता येतं राईट. याची अलाईन सेंटर काढून टाका, हे पुढं पण जाईल. आता सेंटरला ठेवल्यामुळे त्याला स्पेसच भेटत नव्हता. हे बघा, आता हे खालचं जे आहे ना, याला पण आपण अलाईन काढून टाकू. आता बाय डिफॉल्ट आय थिंक खाली जातोय. यस, खाली जातोय.
याला पुढं ठेवण्यासाठी आपल्याकडे ऑप्शन आहे अँड दॅट इज वी हॅव टू क्रिएट नेस्टेड लेआउट टेबल. हा पुढं पण जाईल. नेस्टेड लेआउट टेबल म्हणजे काय, लेट मी शो यू. बघ मी एकदा ह्याला कंट्रोल Z करतो, तुम्हाला दाखवतो. जस्ट अ मिनिट. ठीक आहे, हा आपल्याकडे एक टेबल आहे राईट. या टेबलमध्ये तुम्ही स्ट्रक्चर बनवलं करेक्ट. तुम्ही TR लिहिला, किचन वगैरे, फोटो इमेज वगैरे ॲड केले, 2 TR बनवले. आता काय करा, वरती आणखीन एक टेबल बनवा. बघा आणखीन एक टेबल बनवा. या टेबलमध्ये TR घ्या, या TRमध्ये TD घ्या. किती पाहिजे तुम्हाला कॉलम, लेट सपोज 3 TD, आणखीन एक TD. आणि या TDमध्ये या टेबलला कॉपी करा. दिस इज कॉल्ड नेस्टेड टेबल. सो टेबलला कॉपी हो, हा जो टेबल आहे ना डायरेक्ट कॉपी करा, या TDमध्ये टाका. परत कॉपी करा, या TDमध्ये टाका. परत कॉपी करा, या TDमध्ये टाका. अँड now just just give the width to this main table 100% guys. And now let's check out. Can you check it guys? एका लाईन मध्ये आली की नाही, हे बघा, एका पुढं एक. सर हाऊ इट इज पॉसिबल. ही एक रो आहे आणि या रो मध्ये हा एक टेबल आहे, हा एक टेबल आहे, हा एक टेबल आहे. लुक ॲट अगेन गाईज. हे बघा, हे खालचं आपण कट करू. व्यवस्थित बघा व्हॉट आय डीड हिअर. काही नाही केलं मी. हे बघा ऑलरेडी तुमचं हे कॉन्टेंट होतं, बरोबर आहे. तुम्ही हा टेबल बनवला, याच्यामध्ये हा रो आहे. याचं स्ट्रक्चर कसं आहे, बाय डिफॉल्ट असं आहे. हे बघा असं आहे, बरोबर आहे. तुम्ही केलं काय माहिती आहे का, काहीच नाही केलं. हा टेबल आहे तसाच ठेवला इथं, हे आहे तसंच. नवीन एक टेबल बनवला आणि त्याच्यामध्ये TR आणि त्याच्यामध्ये TD बनवले 3. सर का 3? हा रो कसा पाहिजे मला, असा रो पाहिजे. याच्यामध्ये 1 2 3 असे पाहिजे, जसं ॲमेझॉनवरती आहेत 1 2 3. तसा हा बनवला आणि हा फक्त कॉपी करा, याच्यामध्ये टाकायचा, याच्यात टाकायचं, नाही याच्यात पण झालं. अहो काम झालं ना. हे बघा पेस्ट पेस्ट, काय गरज आहे खालच्याची. अँड नाऊ यू कॅन चेक आउट युअर स्ट्रक्चर. लुक ॲट दिस. काही कळते सगळ्यांना. आता याच्यामध्ये आणखीन थोडासा स्पेस वाढवा, गॅप, सो यू विल लुक आणखीन भारी दिसेल. सो इथं या मेन टेबलला विड्थ द्या. विड्थ आपण नाही दिली 100%. हा डिस्ट्रीब्यूट होईल तिघामध्ये आणि ऑक्युपाय करते सगळा स्पेस. आहे बघा गॅप पण वाढला. 3 बसले की नाही रे, बसले की नाही. सर आता हे असेच ह्याच्या खाली पण आणखीन नाही का होणार. जस्ट चेंज द इमेजेस. ॲमेझॉन झालं ना भाई डेव्हलप, बरोबर. हा मेन टेबल राईट. या मेन टेबलमध्ये तुम्ही काय केलं आहे बघा. एक मिनिट. एकच मिनिट. लेट मी ॲड. यस, TD मध्ये आपण टेबल ॲड करत चालू आहे राईट. म्हणून आपल्याला कॉलममध्ये ते येत आहे. आपण काय करू, हा पूर्ण टेबल आहे तसा कॉपी करा, खाली पेस्ट करा. कॅन यू चेक इट. लुक ॲट दिस. अगेन पेस्ट. किती लेआउट पाहिजे तुम्हाला, हे बघा. युअर वेबसाईट इज गोइंग टू क्रिएट ऑर नॉट. हे करताय. हा एक टेबल होता, त्याला आपण टेबलमध्ये ॲड केला. दिस इज कॉल्ड नेस्टेडची गरज तेव्हाच पडते जेव्हा आपल्याला लेआउट बनावं लागतं. हे कळतं सगळ्यांना. आता हे कॉपी पेस्ट करून नाही का टाकू शकत तुम्ही. सो तुम्ही हे बनवाल का. आय एम गोइंग टू असाइन यू अ टास्क अँड दॅट इज जस्ट डेव्हलप दिस पार्ट ऑर माइट बी लेट्स से आय एम गोइंग टू सर्च आयफोन. ठीक आहे, हे लेआउटमध्ये नाही, डायरेक्ट एका खाली एक दाखवलं. और माइट बी याच्या पाठीमागचाच पार्ट तुम्ही डेव्हलप करा, जेणेकरून प्रॅक्टिस होईल तुमची. ठीक
ठीक आहे, हाच डेव्हलप करा, हेच बनवा सगळेजण. हे बघा, आता इथं डोकं काही जास्त लावायची गरजच नाही आहे, का माहिती आहे का? हे बघा, हा एक रो आहे, येस और नो? हा एक रो आहे मित्रांनो, आणि या रोमध्ये हा टी डी आहे. हे बघा, हा टी डी आहे, आणि या टी डीच्या आतमध्ये येऊन टेबल आहे, येस और नो? यस, या टी डीच्या आतमध्ये टेबल आहे, आणि त्या टेबलमध्ये जर तुम्ही नीट बघितलं, हे बघा, या टेबलमध्ये 3 रो आहेत. हा पहिला रो ज्याच्यामध्ये लिहिलेलं 99 पासून सुरू, आपण असंच केलं आहे. हा दुसरा रो, दुसऱ्यामध्ये 2 टी डी, तिसऱ्यामध्ये परत 2 टी डी, लाईक दिस, राईट. हा दुसरा टी डी, या दुसऱ्या टी डीमध्ये पण टेबल, दिस इज नेस्टेड टेबल, म्हणजे टेबलमध्ये टेबल करताय तुम्ही. हा पूर्ण एक मोठा टेबल आहे, बरोबर आहे, आणि त्या टेबलमध्ये एकच टी आर आहे, एकच टी आर आहे, आणि त्याच्यामध्ये टी डी येते, टी डी त्यामध्ये हा टेबल, परत टी डी त्याच्यामध्ये हा टेबल, ह्या टेबलमध्ये पण सेम हेच गोष्ट मित्रांनो, 3 रो. परत याच्यामध्ये मात्र मित्रांनो 2च रो आहेत. हे बघा रे सगळेजण, हा टेबल, ही रो 1 याच्यासाठी, आणि रो 2 पूर्ण ऑक्युपाय केले ही इमेजसाठी. आणि हे इमेज कॉपी होतात, हे बघा, राईट क्लिक, सेव्ह इमेज, आपल्याच आहेत इमेज, आपल्या घरच्या. ठीक आहे, त्यामुळे ट्राय टू डेव्हलप दिस पार्ट. आणि याच्यामध्ये पण सेम मित्रांनो, 3 रोज, 1 2 3. सो कॅन यू टेक इट ॲज अ टास्क गाईज, असाइनमेंट. आणि हे एक बनवलं का, कॉपी पेस्ट, दुसरं लगेच, आणि जस्ट डू द सम चेंजेस. पण आजकाल लेआउट असं बनवत नाहीत, लक्षात. आपण बनवत होतो लेआउट असं. इन टुडेज डे, इन टुडेज मार्केट और कंपनीज और डेव्हलपर मित्रांनो, people are using flex and grid concept to create the layouts. कारण फ्लेक्स आणि ग्रीडने हे एवढं कॉम्प्लिकेटेड बनतच नाही जेवढं इथं कॉम्प्लिकेटेड बनतं. हे कॉम्प्लिकेटेड म्हणजे काय, टेबल चालला की, बरोबर की नाही, नेक्स्ट टेबल व्हायला लागला ना, राईट. सो दॅट इज द रिझन टेबल कॉन्सेप्टने लेआउट बनवणं थोडंसं ट्रिकी जाऊ शकतं, आणि यू हॅव टू राईट सो मच लाईन ऑफ कोड. हे बघा ना, हे एवढं बनवण्यासाठी. पण हेच जर तुम्ही फ्लेक्सने आणि ग्रीडने बनवलं, तुम्ही म्हणाल राव याच्यासारखं सोपं तर काहीच नाही. कारण फ्लेक्स आणि ग्रीड इज व्हेरी सिम्पल, व्हेरी व्हेरी सिम्पल. जे मी तुम्हाला सांगणार आहे पुढं, CSSचा पार्ट आहे तो ॲक्च्युली. बट कोणी तुम्हाला म्हणलं बाय युझिंग ओनली HTML कॅन यू डेव्हलप द लेआउट्स, सो युअर आन्सर शुड बी येस वी कॅन बाय युझिंग टेबल. ओके, सो प्लीज डू इट, लगेच बनवा. बरोबर, बनवू शकतो आपण लेआउट बाय युझिंग टेबल कॉन्सेप्ट. ठीक आहे. सो आफ्टर दी लेआउट गाईज, ग्रीड आणि फ्लेक्समध्ये पुढे मी आणखीन लय सोपं करून सांगणार आहे, डोंट वरी. जर टेबलने तुम्हाला येत नसेल तर काही घाबरू नका, कारण टेबलने कोणी बनवतच नाही आजकाल. आणि जर कोण बनवायला लागलं त्याला सांगितलं तर भाई फ्लेक्स आणि ग्रीड शिक, कब तक टेबल से बनाएगा. बिकॉज टेबलने बनवणं खूप अवघड आहे असं मी म्हणेल. ठीक आहे, अवघड म्हणता येत नाही, पण कॉन्सेप्ट थोडीशी कॉम्प्लिकेटेड होते ना. टेबलात टेबल, TDमध्ये टेबल, TRमध्ये टेबल, असं होऊन जातं ते. ओके, सो ही एक असाइनमेंट ट्राय करा. मी तुम्हाला याच्या आधी पण असाइनमेंट दिले होते. जेवढे तुम्ही असाइनमेंट प्रॅक्टिस कराल ना, तेवढं तुम्हाला HTML परफेक्ट समजेल मित्रांनो. हे बघा, यू हॅव टू डेव्हलप लाईक दिस. आता जे केलं होतं तेच सांगतो मी, वेगळं काही नाही. दिस इज 1 रो, ओके, and there are 3 TD guys, 3 TD, that means columns, like this. And inside that you need to create table with how many rows, 3 columns and 4 rows guys. हे स्ट्रक्चर नेस्टेडचा यूज करून बनवा. अँड इज व्हेरी सिम्पल, व्हेरी व्हेरी सिम्पल. याच्यात पण टेबल म्हणजे नेस्टेड टेबलची तुमची प्रॅक्टिस डन होऊन जाईल. याच्यात पण सिमिलर.
आणि डेटा ॲड करा याच्यामध्ये, स्टुडंटचा, याच्यामध्ये कोर्सचा, प्रोडक्टचा, एम्प्लॉईचा, बुकचा, युजरचा, कुठलाही डेटा रॅन्डम जो वाटतो तो ॲड करा. ठीक आहे. इथं तुम्हाला माहिती कॉल स्पॅन करावं लागेल 1 2 3 करेक्ट. आणि याच्यात पण टेबल, हा पूर्ण टेबल, याच्यामध्ये हा रो, हे 3 कॉलम, याच्यामध्ये टेबल, टी डीमध्ये राईट. एनी डिफिकल्टी टू डू दिस, लेट मी नो. वन टू, याच्यात 3च रो बनवा. ओके. ह्या टेबलला कॅप्शन द्या स्टुडंटचा टेबल, या टेबलला कॅप्शन द्या कोर्सचा टेबल, आणि याला कॅप्शन द्या एम्प्लॉईचा टेबल, आणि या पूर्ण याला कॅप्शन द्या इन्फॉर्मेशन या पहिल्या TR मध्ये घ्या, लाईक दिस. सो कॅन यू ट्राय टू डेव्हलप दिस पार्ट. दिस इज होल टेबल, त्यामध्ये ही TR, 3 TD, या TD मध्ये टेबल, या TD मध्ये टेबल, यामध्ये टेबल, आणि त्या टेबलामध्ये 4 TR, आणि त्या प्रत्येकामध्ये 3 TD. येईल का बनवता? AI बनवून देत असेल तर नाही असं नाही आहे. AI बनवून देतोय, पण ऐकून सुद्धा बनवून घेता आलं पाहिजे. बरोबर की नाही? लेट्स से गाईज, तुम्हाला लेआउट कॉन्सेप्ट माहीतच नाही. लेआउट यू डोंट नो, आणि तुम्ही म्हणले मी AI कडून बनवून घेईल. कसं बनवून घ्याल? तुम्हाला माहितीच नाही ना. यू नो फ्लेक्स, कोणाकोणाला माहीत आहे फ्लेक्स? हो नाही ना सर. मग तुम्ही AI कडून बनवून कसं घ्याल? सो लक्षात ठेवा, AI कडून गोष्टी करून घेण्यासाठी पहिल्यांदा त्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. सो फर्स्ट थिंग यू हॅव टू अंडरस्टँड द थिंग गाईज, अँड देन गो टू द AI अँड जस्ट मेक इट मोर बेटर. दॅट इज रियालिटी. ओके. सो इफ यू फील सर नाही मी वेब डेव्हलपमेंट न करता AI कडून मी कोड करून घेऊ शकतो, ऑब्वियसली तुम्ही करून घेऊ शकता, पण तुम्हाला माहिती पाहिजे ना काय बोलणार तुम्ही त्याला. बोलणार काय तुम्ही सांगा सुजाता? AI बनवून देतो, आय ॲग्री विथ यू, बरोबर. डेव्हलपरची गरज आहे, डेव्हलपरची गरज लागणार आहे. तुम्ही जस्ट लिंक्डइन ओपन करा आणि लिंक्डइनवरती जस्ट सर्च करा फ्रंट एंड डेव्हलपरचे जॉब्स आहेत की नाही. जस्ट सर्च हिअर गाईज. काय सर्च करा? वेबच्या ऐवजी फ्रंट एंड डेव्हलपर. हे बघा जॉब कसं सर्च करतात माहीत आहे तुम्हाला. इथं सर्च करा आणि लोकांच्या पोस्ट बघा. ओके. ठीक आहे. पहिल्यांदा जॉब्समध्ये जावा. जर जॉब्समध्ये नाही सापडलं तर पोस्ट बघा. डेट पोस्टेडमध्ये म्हणा मागच्या 1 महिन्यामध्ये किती जॉब्स आले त्याच्यावरती. ठीक आहे. ओके. बघा 6 दिवसाआधी, 1 आठवड्याआधी, 2 आठवड्याआधी पुण्यामध्ये आहे फ्रंट एंड डेव्हलपर. कळतं? सॉफ्टवेअर इंजिनियर, याच्यामध्ये सुद्धा यांना फ्रंट एंड टेक्नॉलॉजीचं नॉलेज पाहिजे असतं. ओके. आता यांनी दिलं आहे की नाही बघावं लागेल. ओके नाही इथं. ठीक आहे. हे बघा वेब डेव्हलपर, ॲसेंचर सारख्या कंपन्या मागतात. EY डेव्हलपर. जर डेव्हलपरची गरज नसती तर या वॅकन्सी दिसल्याच नसत्या. लक्षात ठेवा. सगळीकडे हायरिंग सुरू आहे डेव्हलपरसाठी, तो पण फ्रंट एंड. बघा तुम्हीच फ्रंट एंड डेव्हलपर. मग रिॲक्ट पण आहे, अँग्युलर पण आहे. असं नाही फक्त रिॲक्टच आहे, देयर इज अँग्युलर आल्सो. कळतं सगळ्यांना? आता याच्यामध्ये पोस्टमध्ये जॉबच्या जागी पोस्ट बघा. ओके. पोस्टमध्ये एवढे पोस्ट नाही आहेत फ्रंट एंड डेव्हलपरच्या, पण जॉब्स आहेत. ओके. or you can write Spring Boot Angular developer. Spring Boot, right? तुम्ही Spring Boot शिकलात. ओके.
हायरिंग जावा फुल स्टॅक डेव्हलपर. ठीक आहे, याच्यामध्ये यांना काय पाहिजे बघा, जावा स्प्रिंग बूट अँग्युलर. 1 तास आधीची पोस्ट आहे, जास्त नाही आहे. ठीक आहे, कॅन यू चेक इट गाईज. फ्रंट एंड, ओके, कॅन यू चेक इट हिअर ऑल्सो. रिॲक्ट ऑर अँग्युलर दोन्हीपैकी एक शिकलं तरी सफिशियंट आहे. ओके, जावा डेव्हलपर. हे बघा, HTML CSS जावा स्क्रिप्ट अँग्युलर. अहो पाहिजेच, हो पाहिजेच. आणि इवन तुम्ही ॲज अ फुल स्टॅक जावा डेव्हलपर, हे बघा, फुल स्टॅक जावा डेव्हलपर, जावा प्लस अँग्युलर कळतं. हे बघा, जावा 11+ अँग्युलर 12+, आणि आपण 21 वर्जन शिकणार आहोत अँग्युलरचं. हे बघा, जावा अँग्युलर फुल स्टॅक डेव्हलपर, हे पोस्टमध्ये आहे. आणि डू द पोस्ट गाईज, पोस्ट जास्तीत जास्त चेक करा. हे बघा, आता यांनी पण दिलं आहे अँग्युलर 8 स्प्रिंग बूट कोणाकोणाला येत असेल. नंबर ऑफ पोझिशन 12 ते 15, $70 तासाला, म्हणजे किती झाले, अराउंड 6,000 रुपये. जस्ट कॉपी पेस्ट दिस नंबर राईट. ही आय थिंक बाहेरचा जॉब आहे. ओके, लॉट्स ऑफ ओपनिंग्स आहे, लॉट्स ऑफ ओपनिंग. जे म्हणता येत ना, हे बघा, जस्ट सेंड द ईमेल. ओके, खूप सारे ओपनिंग, खूप सारे पोस्ट आहे. अँग्युलर फेमस इन द मार्केट. हे बाई, ही तर बघायचे 1 तास आधी पोस्ट केली. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता ही शिफ्ट कशी आहे, 1 ते 10, बँगलोर पुणे, जावा स्प्रिंग बूट मायक्रो सर्व्हिस अँग्युलर राईट. ह्या 3 गोष्टी तर आपण शिकलोयच. लुक ॲट दिस गाईज. हे बघा, आता नंबर कुठला आहे, जॉब्समध्ये येऊन बघा, ह्याच्यात पीपल सर्च करा, त्यांना कनेक्ट करा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट गाईज. लोक सर्च करायची जी वर्किंग आहे त्याच्यामध्ये, आणि जस्ट सेंड द कनेक्शन. कनेक्ट, ॲड नोट, नोट नको आहे मला. कनेक्ट 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 करत जायचं. कनेक्शन बनवणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. जेवढे जास्त कनेक्शन तेवढी प्रोबॅबिलिटी तुम्हाला लोक रीच करतील, तुमच्या प्रोफाईलला बघतील. आणि प्रोफाईलवरती दररोज पोस्ट करणं खूप गरजेचं आहे. अहो काही पोस्ट करा. मी व्हिडिओ बनवला होता लिंक्डइनचा, काही पोस्ट करा. ओरॅकलने जे केलं, ओरॅकलने फ्रंट एंडवाले नाही हटवले आहेत. हो ताई, ओरॅकलने फ्रंट एंड, ओरॅकलने कोणाला रिमूव्ह केलं माहिती आहे का? ओरॅकलने सिनियर मॅनेजर पोझिशनला जे लोक होते ना, सिनियर मॅनेजर, ज्यांचं पॅकेज 40 LPA प्लस आहे, असे 12,000 जण काढलेत. 40 LPAच्या पुल्ले का? किती पैसा चालला. आणि तोच पैसा त्यांनी कितीतरी डॉलर्स, अब्ज डॉलर्स रुपये त्यांनी AI डेटा सेंटरमध्ये इन्व्हेस्ट केलेत. कळते, हे लोक काढलेत. आणि आता लवकरच ते हायरिंगसुद्धा करत आहेत. याची न्यूज बघितली का तुम्ही? ओरॅकल इज हायरिंग सून फॉर फ्रेशर्स टू 5 years ऑफ डेव्हलपर्स. हायरिंगसुद्धा करत आहेत ते 40 LPA वाला काढला, तर 40 LPA मध्ये ते काय करतील, 5 LPA वाले 8 जण घेतील. 8 जण घेतील. त्यांना 8 जण भेटले ना एका माणसाऐवजी, आणि त्याला ते डिस्ट्रीब्यूट करतील. सो दॅट इज द आजकालची ती स्ट्रॅटर्जी झाले कंपन्यांची. असे 12 जण काढले इंडियामधून, जगातून 30,000. खूप मोठी ओरॅकल कंपनी पूर्ण जगात आहे. USA मध्ये आहे, जपानमध्ये आहे, राईट. सो याचे जॉब्स नक्कीच आहेत मित्र. आणि हे पण मी तुम्हाला सांगतो, फक्त HTML CSS हे शिकून तुम्ही म्हणत असाल की आम्हाला जॉब पाहिजे, इट इज टू डिफिकल्ट. HTML CSS जावास्क्रिप्ट याच्यासोबत तुम्हाला एखादा फ्रेमवर्क येणं खूप गरजेचं आहे. अँग्युलर येऊ दे किंवा रिॲक्ट येऊ दे, एवढं जरी आलं ना, ॲज अ फ्रंट एंड डेव्हलपर जॉब इज देअर, यू विल गेट गाईज. फक्त एवढ्याने नाही काम होणार आहे. एवढं केलं सर मला जॉब भेटेल का? 90% नो पॉसिबिलिटी. कळत आहे? यू हॅव टू डू ॲटलिस्ट 1 फ्रेमवर्क फ्रॉम देम. आणि याच्यासोबत जर तुमचं बॅकएंड असेल स्प्रिंग बूट मायक्रो सर्व्हिसेस, व्हेरी वेल, व्हेरी वेल. आय एम सेइंग व्हेरी वेल.
मग तर विषयच नाही, मग तर अजिबात विषय नाही, कारण तुमच्याकडे स्ट्रॉंग स्किल सेट आहे, फ्रंट एंड प्लस बॅक एंड अँड डेटाबेस आपण शिकलोच, SQL अँड sufficient guys to take the entry in industry, sufficient, but this one is not sufficient. कोणाला वाटत असेल सर एवढं शिकतो आणि बघू का काय होतंय का, काहीच नाही होणार. काय कळतंय, काहीच नाही होणार. काही जण तर म्हणजे सर HTML झालंय काय आहे का बघा की, अरे HTML वर कोण जॉब देणार आहे तुला, होय फक्त HTML वर, हाऊ इट इज पॉसिबल. खरंच नाही पॉसिबल. अरे मला खरंच कमेंट केली आहे, मी म्हणलं त्यावर एक रीलच बनवावी. सर HTML झालंय बघा कुठं मेळ लागतंय का. अरे मेळ लागायला ते का पार्टी बिर्टी आहे का मेळ लागायला. हां, यू हॅव टू डू लॉट्स ऑफ थिंग्स यार. अरे एवढं तर मी सांगितलं आहे, पण पीपल आर एक्सपेक्टिंग मोर दॅन मी जे मेन्शन केलं त्याच्यापेक्षा जास्त त्यांना पाहिजे. कळतं सगळ्यांना. सो डोंट बी लिमिटेड यार, लिमिटेड राहून जमतच नाही आहे. HTML फक्त येत आहे, CSS येत आहे, किंवा कोर जावा सर येतं आहे, ॲडव्हान्स थोडं थोडं येतं आहे. असे खूप जण भेटतात, खूप जण कॉल सांगतात मला सर कोर जावा येतं आहे मला आणि ॲडव्हान्स जावा थोडं थोडं येतं आहे. अरे नाहीच चालत रे, थोडं 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 अजिबात नाही आहे. कळतं आहे. यू हॅव टू go to the advanced guys, Spring Boot, security, microservice, DSA, logic building, projects, हे सगळं पाहिजे. तेव्हा कुठंतरी तुमचे चान्सेस वाढू शकतात. ठीक आहे, कळलं. चला मी परत इकडे येतो. सो ट्राय टू डेव्हलप दिस पार्ट. ओके, नाव लेट्स ट्राय टू अंडरस्टँड गाईज अँकर टॅग इन HTML. अँकर टॅग इन HTML. बघा तुम्ही एखाद्या पेजवरती रिडायरेक्ट करता तर त्याच्या मागे कोणता टॅग असतो, अँकर टॅग. फॉर एक्झाम्पल मी या विक्रीवर क्लिक केलं, मी इथं रिडायरेक्ट झालो समथिंग या पेजवरती. बघा अरे सिक्युरिटीमुळे ह्या सगळ्या गोष्टी आल्या तिथं, पण तुम्ही या पेजवरती आले बरोबर. कसं काय आले, बिकॉज ऑफ अँकर टॅग. याच्या पाठीमागे अँकर टॅग आहे. दॅट मीन्स इफ यू वॉन्ट टू रिडायरेक्ट फ्रॉम वन पेज टू अनदर पेज, ओके, to redirect from one page to another page or one section to another section in same page, then we can use anchor tag. एका पेजवरून दुसऱ्या पेजवर जायचं असेल किंवा एका सेक्शनवरून दुसऱ्या सेक्शनवर जायचं असेल, कळतंय. बघा जर तुम्ही एका पेजवरून दुसऱ्या पेजवर जात असाल तर त्याला म्हणतात एक्स्ट्रा पेज नॅव्हिगेशन. ओके, गो टू द अनादर पेज, एक्स्ट्रा पेज नेव्हिगेशन. आणि जर तुम्ही सेम पेजवरती नेव्हिगेट करत असाल तर त्याला म्हणतात इंट्रा पेज नेव्हिगेशन. म्हणजे काय, सेम पेजवरती सेम पेज गो टू द अनादर सेक्शन. जसं तुम्ही गिक्स फॉर गिक्सवरती तुम्ही त्या गोष्टी बघितल्या असतील, दाखवू का, हे बघा. गिक्स फॉर गिक्समध्ये सेम पेजवरती तुम्ही रिडायरेक्ट होता. आता माईट बी यांनी चेंज केला यांचा UI थोडासा, सो माईट बी असेल की नसेल. एक्सप्लोर, ओके, दुसरं पेज ओपन करत आहे, पण सेम पेजवरती पण आपण रिडायरेक्ट करू शकतो. दाखवतो मी तुम्हाला ते कसं. सो गो हिअर, रिमूव्ह दिस अँकर. ओके, सो याच्यासाठी सगळ्यात अगोदर मी नॉर्मल अँकर टॅग जो की दुसऱ्या पेजवरती नेव्हिगेट करण्यासाठी यूज केला जातो, त्यासाठी ए नावाचा टॅग आहे. आणि याच्यामध्ये मी म्हणलं गो टू यूट्यूब. आणि इफ यू चेक इट गाईज, इट्स लुक लाईक दिस वन, गो टू यूट्यूब. माइट बी मी याला
थोडंसं मोठं H2 मध्ये टाकतो, सो थोडं मोठं दिसेल, बरोबर. ठीक आहे, गो टू यूट्यूब, हे इकडं आलं असेल. ओके, इफ आय क्लिक ऑन दिस गाईज, ओके, आता सध्या हा कुठं जात नाही बघा, कुठं जात नाही का, या href तुम्हाला ॲट्रिब्यूट आहे ना, लिंक द्यावी लागते, और हायपर टेक्स्ट रेफरन्स द्यावा लागतो. जसं तर यूट्यूबवरती जायचं आहे, सो तुम्हाला यूट्यूबची लिंक द्यावी लागेल. सो यूट्यूबची लिंक काय असेल, यूट्यूबची लिंक सिम्पल https बरोबर आहे /www डॉट, लेट्स मला गुगलवरती जायचं, google.com. सो गो टू द गुगल, राईट, हा रेफरन्स द्यावा लागेल. सो नाव इफ यू चेक, गो टू गुगल, क्लिक हिअर, yes, Google is coming. Can you check it? Go to Google. हे बघा, तुम्हाला जे द्यायचं ते द्या. तुम्ही फ्लिपकार्टवरती जायचं, www.flipkart, त्याची वेबसाईट द्यायची, गो टू फ्लिपकार्ट. आता जर तुम्ही बघितलं, रिफ्रेश, कॅन यू चेक इट, फ्लिपकार्ट विल ओपन. I think spelling mistake, Flipkart, yeah, it's correct. एक मिनिट, flipkart.com, त्यांची वेबसाईट बघावं लागेल एकदा आपल्याला, फ्लिपकार्टचा काय विषय. ओके, दिस वेबसाईट यू हॅव टू कॉपी अँड लेट्स पेस्ट इट. काय तर हुकलं तर जात नाही बरं का. ठीक आहे, नाव गो आहे अगेन and then go to Flipkart, click here, you are coming to the Flipkart, correct. पण आता तुम्ही नीट बघितलं असेल, मी याला इकडे घेतो, तुम्ही सेम पेजमध्ये नेविगेट होताय का, नाही. तुमचं पेज सोडून तुम्ही दुसरीकडे जाताय. आता हे बघा, तुमचं पेज हे आहे, राईट, मी क्लिक केलं, flipkart.com आलं, पण टॅब तोच आहे. कॅन यू चेक इट, हे टॅब मी कट जर केले तर हा टॅब तुम्ही नीट बघा, हा वाला टॅब क्लिक केलं मी याच्यातच आहे, याच टॅबमध्ये फ्लिपकार्ट ओपन होत आहे, पण मला दुसऱ्या टॅबमध्ये फ्लिपकार्ट पाहिजे. सो जस्ट याला टार्गेट ॲट्रिब्यूट ॲड करा. टार्गेटमध्ये म्हणा ब्लँक, काय म्हणा ब्लँक गायचं, _ ब्लँक. कॅन यू चेक इट. आता हा टॅब बघा, इफ आय क्लिक हिअर, वाव, हा टॅब आहे तसा आहे, न्यू टॅब इज ओपन. ओके, अगेन हे बघा, नवीन टॅब ओपन होतं, हे बघा, आणखीन एक टॅब, अगेन आणखीन एक टॅब. सो _ ॲट्रिब्यूट यूज टू गो टू द न्यू टॅब गाईस, ब्लँक. आणि जर तुम्ही सेल्फ यूज केलं ना, सेल्फ म्हणजे त्याच टॅबमध्ये, राईट, हे बघा, सेम टॅब. कॅन यू चेक अगेन, सेम टॅब, करेक्ट. आता मी एक फ्लिपकार्टची इमेज घेतली, लेट्स से. तुम्ही इमेजला सुद्धा ॲड करू शकता बरं का, लिंक. दिस इज फ्लिपकार्ट इमेज, सेव्ह इमेज, फ्लिपकार्ट. तुम्ही इमेज घ्या आणि इमेजमध्ये अँकर टॅग यूज करा. कसं, लेट्स से धीरेची इमेज, ओके, फ्लिपकार्ट .png ही इमेज आहे. या इमेजवर क्लिक केल्यावर मी फ्लिपकार्टवर गेलो पाहिजे. ओके, सो यू हॅव टू जस्ट डू ह्या इमेजला कॉपी करा आणि इथं पेस्ट करा, फिनिश. याने सेकंड अँकर टॅगच्या मध्यभागी त्याला पेस्ट केला आहे. थोडंसं खाली घेऊ का मी, म्हणजे दिसेल तुम्हाला. हा अँकर टॅग, याच्यामध्ये मी इमेज ॲड केली. ओके, सो इट्स लुक लाईक, हे बघ, दिस इज क्लिकेबल इमेज. कॅन आय क्लिक, फ्लिपकार्ट इज कमिंग. तसं दिसलं पाहिजे ना याच्यावर आम्हाला, हे फ्लिपकार्टवर जाण्यासाठी. सो इथे तुम्हाला आणखीन एक ॲट्रिब्यूट भेटतो, त्याचं नाव आहे टायटल, आणि याला म्हणा फ्लिपकार्ट. तुम्ही टायटल जर दिला ना तर तुम्हाला याला टायटल दिसेल. आहे बघा, याच्यावर जर मी रिप्लेस केलं, कॅन यू चेक इट, फ्लिपकार्ट. हा जो टायटल येतो कुठून येतो आहे, आपण दिला आहे हा टायटल, येतो की नाही, फ्लिपकार्ट. किंवा इथे खाली आणखीन द्यायचं असेल टेक्स्ट तर तुम्ही देऊ शकता, फ्लिपकार्ट, गो टू फ्लिपकार्ट, ते द्यायचे, ते गो टू
Flipkart or click here to go to Flipkart. Go to Flipkart, right? याला BR मध्ये BR लिहून लिहा, त्याच्या खाली येईल गो टू फ्लिपकार्ट. कॅन आय क्लिक हिअर? त्याच्यावर क्लिक करा किंवा याच्या इमेजवर क्लिक करा, फ्लिपकार्टवर जाणार आहे. राईट, इमेजवरती सुद्धा आपण लिंक देऊ शकतो. ठीक आहे. ओके, सो दिस इज अबाउट अँकर. आणखीन अँकर टॅगमध्ये इंटर नेव्हिगेशन कसं होतं बघा. लेट सपोज मी एक बनवतोय home.html आणि याच्यामध्ये मी काय करतोय नीट बघा. आय एम क्रिएटिंग वन टॅग कॉल्ड डिव टॅग. आपल्याकडे डिव नावाचा टॅग आहे. डिव स्टँड्स फॉर डिव्हिजन. ॲक्च्युली डिव म्हणजे काय? डिव म्हणजे डिव्हिजन. हो, हा एक टॅग दिला आहे आपल्याला HTML. डिव्हिजन म्हणजे टू डिवाइड युअर ॲप्लिकेशन. टू डिवाइड युअर ॲप्लिकेशन in some phases, okay, or sections we can use div. ओके, ॲप्लिकेशनला डिवाइड करण्यासाठी डिव आहे. नावातच आहे ना. म्हणजे काय सर बघा, आता हे फ्लिपकार्ट आहे. फ्लिपकार्ट ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला सगळ्यात वरती हा हेडर दिसत असेल, बरोबर आहे. या हेडरसाठी एक डिव असते, परत याच्यासाठी एक डिव, याच्यासाठी एक डिव, याच्यासाठी एक डिव. हे जे दिसते ना एवढंच, याच्यासाठी एक डिव, याच्यासाठी एक डिव, प्रत्येकासाठी एक डिव बनवली जाते. जेणेकरून तुमचं ॲप्लिकेशन तुम्ही डिवाइड तर कराल, पण ते मॅनेज करायला पण सोपंच आहे. अशा खूप साऱ्या डिव असतात. ठीक आहे, मग मी डिव बनवली. ह्या डिवमध्ये एक मी हेडिंग दिली H1. याला म्हणलं मी HTML. इथे HTMLची इमेज मला ॲड करायची आणि HTMLविषयी मला एक पॅराग्राफ लिहायचं आहे. ठीक आहे. सो पॅराग्राफ अबाउट HTML. ठीक आहे. सो हिअर आय एम रायटिंग HTML इज, आपला ये कुठे गेला? ओके, इनलाईन सजेशन कोटा रीच. ओके, हा फ्रीमध्ये यूज करतो कोपायलट. मी हा अपग्रेड करा म्हणते, कारण तुमचे सजेशन्स 100% संपले. ठीक आहे. ओके, आता हा ॲटोमॅटिक करत नाही, तर आपल्याकडे एक लोरेम नावाचा एक्सटेन्शन आहे. जस्ट राईट लोरेम, याच्यापुढं म्हणा 100. काय झालं रे? एक 100 रँडम वर्ड्स आले मित्रांनो. हे बघा, कुठल्या तरी भाषेतले आले ना. आपल्याला फक्त ते पाहिजे होतं. हे बघा, कॅन यू चेक इट? जस्ट राईट लोरेम आणि त्यापुढं नंबर लिहा, किती कॅरेक्टर पाहिजे, किती वर्ड्स पाहिजे. ओके, देन सेकंड डिव. इथं मी म्हणलं H1 CSS. CSSची इमेज ॲड करायची मला इथं, आणि पॅरेग्राफ CSSचा. सो लेट मी राईट P लोरेम 100 अगेन आला. ओके, देन मी परत म्हणलं डिव H1 जावास्क्रिप्टची इमेज, याचा पॅरेग्राफ लोरेम 100 आला. परत मी म्हणलं आणखीन एक डिव घेतो मी. ठीक आहे, अँग्युलर डिव अँग्युलरची इमेज, पॅराग्राफ लोरेम 100. ठीक आहे. आता हे 4 इमेज पाहिजेत, आपण लगेच इमेज घेऊया. HTML इमेजेस. ओके, घ्यायलाच सेव्ह इमेज HTML. लगेच CSS. आता इथं CSS आहे. ओके, CSS साठी फक्त CSS बाबा. लेट्स टेक दिस वन. CSS, जावास्क्रिप्ट, JS आणि अँग्युलर. 4 इमेज घेऊन टाकू. लेटेस्ट अँग्युलर असं दिसते माहिती आहे काय, असं वाला. ठीक आहे, आपण हे वाला घेऊ, काय नाही प्रॉब्लेम. NG म्हणा अँग्युलरला, NG शॉर्ट फॉर्म आहे त्याचा. ठीक आहे. हां, हे इमेज लगेच ॲड करा. कशा करणार? इमेज घेतलेत ना आपण. हे बघा, इथं काय पाहिजे? HTML.png, देन CSS.png, JS.png. सगळ्या PNGच आहेत वाटतंय. NG.png. ठीक आहे.
सो हे डॉक्युमेंट तुमचं असं असेल. इट्स लुक लाईक दिस वन. कॅन यू चेक इट? कुठे गेलं आपलं? रन केलंच नाही आपण त्याला. केलं इकडं रन केलं. याला इकडे घ्या. हे बघा HTML, CSS, JavaScript, Angular. ओके. अँड नाऊ मी काय करतोय बघा, इथं वरती एक ड्यू घेतोय. नीट बघा सगळं. इथे एक ड्यू घेतोय आणि या ड्यूमध्ये मी 4 अँकर टॅग घेतोय. किती? A×4. 4 अँकर टॅग. हे बघा, हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. बरोबर आहे. इथं लिहितो मी HTML, इथं लिहितो CSS, इथं लिहितो JavaScript, इथं लिहितो Angular. इनर पेज नेव्हिगेशन दाखवतो तुला. ठीक आहे. हे ड्यू आणि खालचे वेगळे ड्यू आहेत. ठीक आहे. हे आपल्याला इथं दिसेल. हे बघा. ठीक आहे. याला थोडंसं मोठं करू का मी? सो मी थोडंसं CSS लावतो. मी याला फॉन्ट साईज आहे ड्यूची वाढवतो 15 पिक्सल. थोडंसं मोठं दिसेल नाही का? हे बघा. कॅन यू चेक इट? ओके. आणि हे सेंटरला ठेवतो मी. तर चालेल. सेंटरला ठेवू म्हणजे थोडं भारी दिसेल. टेक्स्ट अलाइन. हे समजून घ्यायची काही गरज नाही. ठीक आहे. आय एम युजिंग दॅट टेक्स्ट अलाइन. पुढं मी सांगणारच आहे CSS प्रॉपर्टी. आता फक्त भारी दिसलं पाहिजे, बाकी काही नाही. ओके. HTML, CSS, Angular, JavaScript, Angular. ठीक आहे. याच्या खालच्या लाईन्स वगैरे मला काढून टाकायच्यात. सो आय विल यूज टेक्स्ट डेकोरेशन. ठीक आहे. आणि थोडीशी मार्जिन देतो मी याच्यामध्ये. ठीक आहे. थोडंसं स्पेस येईल सगळ्यांमध्ये, नाही का? ओके. डेकोरेशन नॉट ॲडेड. एक मिनिट. ओके, सॉरी. टेक्स्ट डेकोरेशन शुड बी अप्लाय टू द अँकर टॅग, नॉट दिस वन. ड्यूला लावून उपयोग नाही याचा. मार्जिन पण नको आहे. थांबा, आपण काय करूया, 2 प्रॉपर्टी काढा. ठीक आहे. डन. ठीक आहे. बाकी प्रॉपर्टी मी याला अप्लाय करतो अँकर टॅगला. सो मी थोडीशी CSS याच्यामध्ये लावतो अँकर टॅगला. टेक्स्ट डेकोरेशन नन आणि मार्जिन 5. ओके. हे काय केलं आहे? CSS लावले. ठीक आहे. इग्नोर अबाउट दॅट. हां, नाव इट्स थोडं बरं दिसायला लागले. आता बघा, इनर पेज नेव्हिगेशन म्हणजे काय, त्याच्यावर फोकस करा. हे अँकर टॅगच आहे, बाकी काय नाही. हे CSS इग्नोर करा. नाऊ आपल्याकडे HTML आहे, CSS आहे, JavaScript, Angular आहे. पण मला जर Angular सेक्शन बघायचं असेल तर मला स्क्रोल करावं लागतं आणि इथं जावं लागतं. राईट. आता इट इज नॉट अबाउट लाईक एवढं स्क्रोल करून. सगळ्यात शेवटी एखादा पार्ट असू शकतो फुटरचा, तिथं जावं लागेल आपल्याला. बरोबर आहे. जर मी याच्यामध्ये पॅराग्राफ आणखीन वाढवले तर आणखीन तुम्हाला बेटर आयडिया येईल. हे बघा, याच्यामध्ये मी आणखीन लिहितो लोरेम 300. आणखीन पॅराग्राफ वाढवतो मी. ठीक आहे. सो यू विल गेट मोर क्लिअरिटी. आणि माईट बी मी यालाच कॉपी केलं तर बरं होईल. राईट. आय थिंक हे वेगवेगळे पॅराग्राफ इथं झाले. ठीक आहे. आपण इथं पण लोरेम ॲड करू. नवीन पॅराग्राफ घेऊन लोरेम 300. ठीक आहे. हाच मी कॉपी करतो आहे. कुठे गेला? कॉपी. इथं पण टाका. ठीक आहे. इथं पण टाका. ठीक आहे. सो आता थोडंसं हे बघा, HTML सेक्शन एवढं मोठं आहे, CSS सेक्शन, JavaScript, Angular. आता मला Angularवर जावं आहे, तुम्ही स्क्रोल करणार Angularवर येणार. बरोबर आहे. पण तसं नाही झालं पाहिजे. इफ आय क्लिक Angular, डायरेक्ट Angular सेक्शन इथं आलं पाहिजे. इफ आय क्लिक CSS सेक्शन इथं आलं पाहिजे. हे कळत आहे? पण हे होईल कसं? त्यासाठी अँकर टॅग तर बनवलेत, पण सर इथं लिहिणार काय तुम्ही? लक्षात ठेवा. या प्रत्येक ड्यूला 4 ड्यू आहे. बघा, दुसरी CSSची, तिसरी JavaScript, Angular 4. या प्रत्येक ड्यूला एक ID द्या. ID म्हणजे त्यांचं नाव हो. आपलं जसं आधार कार्डचं नाव असतं, याला नाव दिलं HTML. या ड्यूला ID द्या CSSच्या CSS, याला द्या JavaScript आणि याला द्या ID NG. हे कळतं? दिस इज वॉट, ओळख यांची. आता याच्यावर क्लिक केल्यावर कुठं जायचं आहे? HTMLवर. सो जस्ट इथं द्या #HTML
आय डीचं नाव आणि हॅश. याच्यावर क्लिक केल्यावर CSS हॅश CSS. हे बघा आय डीचं नाव, याचं नाव काय JS हॅश JS. JSवर क्लिक केलं की JSवर गेलं पाहिजे, आणि याच्यावर क्लिक केलं की हॅश NG. अँड नाव लुक ॲट दिस. आता जर तुम्ही इथं आले आणि आता जर बघितलं, मी याच्यावर क्लिक केलं, व्हॉट हॅपन, HTML सेक्शन पूर्ण आला की नाही. नाव इफ आय क्लिक ऑन CSS, वाव, CSS सेक्शन एक्झॅक्टली माझ्यासमोर आला आहे. JS एक्झॅक्टली समोर आला आहे. मला कुठं नेव्हिगेट करायची गरजच नाही आहे. बघा अँग्युलर इज नो फ्रंट ऑफ मी. म्हणजे सेम पेजमध्ये कुठंही रिडायरेक्ट करू शकता तुम्ही. दॅट इज पॉवर ऑफ अँकर टॅग. सेम पेज याला म्हणतो. एक क्लिअर आहे सगळ्यांना. सो सेम पेजमध्ये जाण्यासाठी सुद्धा आपण अँकर टॅग यूज करू शकतो. दुसरी गोष्ट, अँकर टॅगमध्ये फक्त लिंकच नाही वर्क होते. बाकी तुम्ही लेट्स सपोज तुम्हाला व्हॉट्सॲपवरती रिडायरेक्ट व्हायचं आहे, किंवा मेल करायचा आहे, एखादी गोष्ट डाउनलोड करायची आहे, ते पण करू शकता. आहे बघा, आता माझ्याकडे anchor.html याला आपण रन करू. आम्ही इकडे घेतो याला. तुम्ही याच्यामध्ये हे द्या, याला मी कमेंट करतो अँकर टॅग. मी देत आहे एखादी PDF माझ्याकडे. लेट मी चेक. डाउनलोडमध्ये हो खूप सारे PDF आहेत. इन्व्हिटेशन PDF आहे माझ्या लग्नाची, ती नको दाखवायला, नाहीतर राडा होईल. दुसरं बघतो मी. ठीक आहे, हा रिझ्यूम घेऊ आपण. ठीक आहे, हा रिझ्यूम आहे. याला मी इथून कॉपी करतो आणि आपल्या फोल्डरमध्ये जाऊन पेस्ट करतो. ठीक आहे, Day 4 मध्ये. याला शॉर्ट नाव देऊ आपण, रिझ्यूम म्हणून. रिझ्यूम. ठीक आहे. आता इथं या मी लिहिलं resume.pdf, आणि डाउनलोडेबल ठेवायचे मला. सो इथं लिहा डाउनलोड, जस्ट डाउनलोड. ओके, आणि इथं म्हणा डाउनलोड रिझ्यूम हिअर असतं ना, डाउनलोड नोट्स फ्रॉम हिअर, असं तसं नाही का. तर हे तर तुम्ही आलात नाही बघा, डाउनलोड रिझ्यूम हिअर. याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं, करू का क्लिक, कॅन यू चेक इट, resume.pdf डाउनलोड. कॅन यू क्लिक अगेन, वन्स अगेन. मग तुमच्या वेबसाईटमध्ये तुम्हाला काही गोष्टी डाउनलोडेबल ठेवायच्या असतील की डाउनलोड करा आणि नोट्स डाउनलोड करा, किंवा सिलेबस डाउनलोड करा, तर तुम्ही फक्त तो इथं ठेवा hrefमध्ये. ॲटोमॅटिक डाउनलोड होईल. पोरंट डाउनलोडवर क्लिक केल्यावर, राईट. और तुम्हाला एखादी गोष्ट, लेट्स से अँकर टॅग, तुम्हाला एखाद्याला व्हॉट्सॲप करायचं, राईट. सो व्हॉट्सॲपसाठी जर तुम्ही डायरेक्ट नंबर दिला, लेट्स से 9022154508, व्हॉट्सॲप हिअर, लेट्स से इट्स वर्किंग ऑर नॉट, लेट मी चेक. डायरेक्ट नंबर दिला तर काय म्हणतो हा बघू. ओके, व्हॉट्सॲप हिअर. ओके, इट इज सेइंग एरर. ठीक आहे, तर थोडंसं यामध्ये चेंज करा. जस्ट राईट हिअर वन ॲट्रिब्यूट कॉल TEL कोलन प्लस एक केनो पण ॲड करा. ओके, TEL स्टँड्स फॉर टेलिफोन नंबर, राईट. सो लेट मी चेक एनी प्रॉब्लेम इट इज शोइंग. कॅन यू चेक इट? It is saying something wants to open this application. Which application? Okay, let me open. कुठं येतोय मला? एक मिनिट काहीतरी वेगळंच ओपन होत आहे. 5500 wants to open the application. हे क्रोम ओपन करतो आहे. TEL कोलन, राईट. एक मिनिट हा. प्लस ए कॅनो नॉट रिक्वायर्ड ॲक्च्युली. TEL फक्त लिहा. ओके, आय थिंक फोन कॉल वगैरे याने लागू शकेल.
येस येस येस, कॅन यू चेक इट? फोन लिंक. आता हे आपल्या याच्यामध्ये फोनचं सॉफ्टवेअर नाही आहे. येस येस, व्हॉट्सॲपचा URL लागेल. याच्याने व्हॉट्सॲप नाही होणार, याच्याने कॉल लागेल पब्लिक. व्हॉट्सॲपसाठी व्हॉट्सॲपचा URL लागेल. कॉल नाव म्हणू शकता तुम्ही, ठीक आहे. इथून कॉल लागेल. एखादा नंबर तुम्हाला द्यायचा असेल टेलिफोनसाठी तर हा कॉलसाठी आहे. हे बघा, आता आपल्याकडे कॉलचं ॲप्लिकेशन नाही, हे फोन लिंक वगैरे यूज करा म्हणते, राईट? करेक्ट. व्हॉट्सॲपसाठी यू शूड हॅव व्हॉट्सॲप लिंक. ओके, व्हॉट्सॲपची लिंक कशी असते? हे बघा, अशी असते. व्हॉट्सॲप शेअरेबल लिंक तुम्हाला हात देईल इथं. हे बघा, अशी असते. ही लिंक द्यायची. अशी जर लिंक दिली ना तर तुम्ही व्हॉट्सॲपवर रिडायरेक्ट होऊ शकता. मी परत एक अँकर टॅग घेतो, पेस्ट इट हिअर. इथं तुमचा नंबर असेल. ही व्हॉट्सॲपची ॲक्च्युली, ठीक आहे. 154508 व्हॉट्सॲप, ठीक आहे. तुम्ही इमेज पण ॲड करू शकता व्हॉट्सॲपला. ओके, हे व्हॉट्सॲप आणि सेकंड 90 सोबत व्हॉट्सॲप चॅट करा, डायरेक्ट व्हॉट्सॲप ओपन होतं. सो दिस इज अ व्हॉट्सॲप लिंक आणि दिस इज कॉल नाव, ठीक आहे. तुम्हाला एखाद्याला ईमेल करायचा असेल, ईमेल, त्याच्यासाठी तुम्ही हे यूज करा. ईमेलसाठी आपल्याकडे मेल टू ईमेल लिहा. आदिनाथ कागदे 2000 gmail.com. ओके, आणि इथं म्हणा सेंड ईमेल, ठीक आहे. इथं BR लावा प्रत्येकाखाली, म्हणजे सेपरेट होईल आहे. ओके, सेंड ईमेल. हे बघा, ह्याने जे सिलेक्ट अॅन ॲप टू ओपन दिस मेल टू लिंक. सो आउटलुकने सेंड करायचा. याने मी याने म्हणलं हा काय करतोय बघू. लेट्स ओपन दिस. ओके, डायरेक्ट आउटलुक ओपन करतोय हा ईमेलसाठी. हे बघा, सिन्स जीमेल अकाउंट वगैरे हे साइन इन वगैरे मागतो, म्हणजे मेल जातो. इथून सेंड करू शकता तुम्ही. डायरेक्ट मेल ॲप्लिकेशन ओपन होतं. ओके, प्लीज स्विच टू युअर ब्राउझर अँड साइन इन. आउटलुकमधून ओपन होतं हा मेलसाठी, ठीक आहे. गॉट इट गाईज. डाउनलोडसाठी काय, याच्यासाठी काय, इंटरपेज नेव्हिगेशन, सगळ्या गोष्टी क्लिअर आहे सगळ्यांना. सो दिस इज अँकर टॅग, ठीक आहे. उद्या आपण व्हिडिओ टॅग बघू, ऑडिओ टॅग बघू, मर्क्यू टॅग बघू, आणि देन आपण CSS इंट्रो सुरू करू. ओके, म्हणजे HTML संपलं नाही आहे. HTMLचा फॉर्म टॅग, HTMLचा iframe टॅग, ओके, खूप महत्त्वाचे टॅग रिमेनिंग आहेत. ते CSS आपण थोडंसं बघितलं ना, आपल्याला आयडिया आली ना CSS कसं अप्लाय करायचं. त्याच्यासोबत HTML शिकू, म्हणजे आणखीन ब्युटिफुल होऊन जाईल. डायरेक्ट HTML असं विदाऊट CSS शिकणं बोरिंग आहे, पण CSS सोबत शिकणं इंटरेस्टिंग. ओके, सो हे 3 टॅग शिकून माईट बी उद्या आपण चालू करू CSS इंट्रोडक्शन पार्ट, की कसं अप्लाय करायचं असतं, इनलाईन काय, एक्सटर्नल CSS कशी असते, राईट. आणि देन फॉर्मकडे परत येऊ, याच्याकडे परत येऊ आपण. ठीक आहे, कोणाला काय डाऊट याच्यामध्ये आजसाठी